अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुक्क चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं 1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवलं होतं. फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. गॅसवर कुकर तापण्यासाठी ठेवलेला आहे. कुकर छान गरम झाला की यामध्ये आपल्याला 4 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 4 मोठे चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेलही छान गरम झालं की यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान खरपूस रंगावरच तळला गेला पाहिजे. छान भाजला की तो रश्श्यामध्ये विरघळला जातो. गुलाबी रंगापेक्षा थोडा जास्तच भाजायचा आहे आपल्याला. कांदा छान आपला भाजला गेलाय, तुम्ही बघू शकता. आता कांदा छान तळला गेला की यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे मुरत ठेवलेलं. चिकनही तेलामध्ये छान 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं केल्याने छान चव येते चिकनला. चिकन छान परतून झालं की यावर ताट झाकून 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे ताटामध्ये, म्हणजे चिकन आपलं खाली लागणार नाही. 7 ते 8 मिनिटांनी मी उघडून बघत आहे. त्याला अंगचंच पाणी सुटलेलं आहे. मी अजून पाणी घातलेलं नाही. 50% चिकन आपलं शिजलेलं आहे. असंच अंगच्या पाण्यामध्ये मी अजून पाणी घातलेलं नाही. आता वरून आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तिखट रस्सा बनवण्यासाठी यातील फोडी बाजूला करून जो रस्सा सूप राहतं त्याचा आपण तिखट रस्सा बनवणार आहोत. कुकरचं झाकण लावून याच्या 1-2 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आता आपण मसाला भाजून घेऊयात. इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत. त्यासाठी 2 चमचे तीळ, 2 चमचे जिरे, 4-5 काळी मिरीचे दाणे, 4-5 लवंगा, 4-5 दालचिनीचे तुकडे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. हे जास्त करपवायचे नाहीत. चटचट वाजायला लागले की आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. आपले खडे मसाले भाजलेले आहेत. आपण आता ते बाहेर काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, छोटे चमचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खोबरं सुद्धा तळून घ्यायचं आहे. इथं मी अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे. तेही छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदलला पाहिजे खोबऱ्याचा. असं खरपूस मी भाजून घेतलेलं आहे खोबरं. आता राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. कांदा छान भाजला की त्याला बाहेर काढून संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आणि आपण आधी सुके मसाले जे होते, कोरडे मसाले ते वाटून घेतलेले आहेत मिक्सरला. आता यामध्ये आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते पूर्ण गार करून ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. यामध्ये मूठभर कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि 1-2 चमचे पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला वाटून तयार आहे. एकदम बारीक वाटला गेलाय.
आता आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे. आपण चिकन शिजलंय का बघूयात. आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता आपण सुक्कं चिकन बनवायला घेऊयात. त्यासाठी इथं मी रश्श्यामधून त्या सूपमधून चिकन बाजूला काढून घेत आहे. चिकनच्या फोडी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे. मी जो मसाला वाटून घेतला होता त्यामधला एक 4 चमचे मसाला मी यामध्ये घालत आहे सुक्या चिकनसाठी. बाकीचा मसाला मी रश्श्यासाठी वापरणार आहे. जे चिकन शिजून सूप आपण तयार केले त्याचा आपण तिखट रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी थोडा मसाला मी ठेवलेला आहे. मसाला छान तेलात परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तेलात छान असे मसाले परतून घ्यायचे. कडेने तेल सुटलं पाहिजे त्याला. हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे. नाहीतर मसाले खाली लागू शकतात मोठ्या आचेवर केले तर. यामध्ये आता 1 चमचा हळद, 2 छोटे चमचे धनेपूड, 2 छोटे चमचे गरम मसाला आणि 2 छोटे चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. लाल तिखट घातल्यामुळे आपल्या चिकनला कलर छान येतो. आता 2 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला घालत आहे. कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला एकदम तिखट हवं असेल तर थोडा वाढवू शकता. कमी हवं असेल तर तुम्ही थोडा कमी सुद्धा करू शकता. पण एवढा ठीक आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुमचा मसाला कसा आहे त्यावर अवलंबून असतं. आता यामध्ये आपण जे सूप होतं आपलं चिकनचं ते 1 पळी सूप घालून घेतलेलं आहे. म्हणजे मसाले खाली लागत नाहीत, छान भाजले जातात. त्याला तेलही सुटतं. तुम्ही बघू शकता आपले मसाले छान भाजलेले आहेत. त्याला कडेने तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण चिकनच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि हे छान मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने करायचं आहे. नाहीतर आपल्या चिकनच्या फोडी तुटू शकतात. हलक्या हाताने मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे चिकन. तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे आपल्या चिकनला. मी अजून 1 पळी सूप घातलेलं आहे चिकनचं वरून आणि यावर आता एक ताट झाकून याला 5 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपलं चिकन तयार आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. आपलं चिकन छान दिसत आहे. आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.